अरे हो शिवलाल भाऊ, काही म्हटलं गावातली खबर माहित पडली का? आताची ताजी ताजी खबर आहे, म्हटलं माहित पडली का तुम्हाला? हा का हो? मला काय माहित पडलं बा? काय तर काहीच नाही, सकाळपासून घरीच आहे मी. नाही तर सकाळपासून घरीच आहे, काय तर काही माहित नाही. काय झालं सांग ना, सांग ना म्हटलं काय झालं तर. अरे वारे वा राजू शिवलाल भाऊ, अख्ख्या गावामध्ये खबर आहे, तुम्हाला माहित नाही म्हणतात तो झाबरून आहे का टकल्या टकल्या त्यानं खुर्ची मध्ये पोरगी आणली, आता लग्न करू आला तो लग्न. या बाय मी कुठून आले का आणलेलं टकल्यानं तर लग्न करू आला तिकडे ते आपला जंगलामध्ये ते मंदिर नाही का ते महादेवाचं मंडाकडा, तिकडे ते लग्न करू आला मंदिरात. अरे बा बोले का माय टकले वाटत नाही तोंडावून का असं करण म्हणून. मला वाटलं म्हटलं आपाच्या मतानं खरं लग्न, अरे आबाजीच्या मतानं स्वतःच मनानं केलं वाटते. कारण त्याच्या बुड्यानं पाहिली होय, म्हटलं डेनी बुड्यानं पाहिली का त्यासाठी पोरगी. हट, डेरी बुड्याला काय तर काहीच माहित नाही म्हणते. डेरी बुडा घरी जा, तुझं लग्नाला येऊन आला त्याला डायरेक्ट आता घरी आल्यावर म्हणजे ते सरप्राईज देणार आहे म्हणते झाबरू. त्या डेरी बुड्याला अजून काय तर काही खबर नाही, माहिती नाही म्हणते. भारतीला माहिती होतं फक्त, भारतीला पुरा गाव सांगितलं आता. आता सगळे जण लग्नाला चालले तर म्हटलं लग्नाला चालत नाही का तुम्ही? हा का हो? मला चालत नाही का लग्नाला? हट मायाबीन पत्रिका न पत्रिका लग्नाले हट आपण नाही हट. मायाबीन पत्रिका द्यायला नाही पाहिजे, त्याने एक शब्द सांगायला तरी पाहिजे होतं बाबा शिवलाल भाऊ आपलं लग्न येता. काय तर काही सांगितलं नाही, काही नाही. हा कोणी सांगून देणार काही चाललं जाईल का? आपल्याला काय मानधन पाहिजे नाही का? हा हट आपण नाही बा बगैर मानधनानं आपण येत नाही. तुला जाऊ तिकडे काय जाय, तुला जर जात तू जाय, मी आपण काही येत नाही बाबा. मान नाही धान नाही, कुठे जात बसतो तिथं. अरे त्याने तर गडबडीमध्ये करू राहिला म्हणते, तो म्हणून कोणाला सांगितलं नाही तरी त्याला भारती म्हणजे निरोप पाठवला म्हणते. भारती सांगून राहिला होता त्याला का हो का झाबरून सांगितलं सगळ्या आपल्या जवळच्या जवळच्या त्याला सांगून द्या लग्न हा लग्नाला आबा म्हणून. आता मी तुम्हाला सांगायला आलो, मी म्हटलं तुम्हाला माहित आहे की नाही आहे असा विषय आहे तो. झाबरून कोणाला सांगितलंय आणि ते कसं गडबडीमध्ये होऊ राहिलं म्हणून त्याला सांगायला काही टाइम भेटला नाही. भारती सांगितलं ना भारतीनं, मग नाही तर का चला ना आम्ही काय दुरक्षिता टाकायचं का मस्त टपुरे मारून येऊन जाऊ, मस्त जेवण घेऊन आहे म्हणते ना तिथं, नाही तर का. तू तर बस या मायाबीन खादोड्या, तू जेवणच पाच जा. जेवण भेटलं का कुठे चालला जात जाय. ऊन किती जपून राहिली आणि एवढ्या उन्हीमध्ये तिथं नुसतं का खाले जाता का रे? तेलकट भाज्या राहते म्हटलं, जीव लायला करते पाण्यानं. मग पाणी भेटते नाही भेटत काय सांगता येते का? सगळी सुविधा केली आहे म्हणते ना, नाही तर का माते सांगून आला ना सगळी सुविधा केली आहे म्हणजे थंड्या पाण्याची सुविधा, थंड्या पाण्याची ऐकवायची काय नाही म्हणे तिथं. मग अजून काय पाहिजे? पाणी गिनी म्हटलं गुलाबजामुन आहे म्हणते तिथं. मग नाही तर गुलाबजामुन दहीवडे आहे का काय तो पापड गिमाड बाबा काही विचारायचं कामच नाही म्हणतोय. जेवण घेऊन चांगला म्हणते, पोरीकडून आहे म्हणते जेवण, चांगलं जेवण आहे म्हणते, नाही तर का. सोडायला बोलते का सांगा बरं तुम्ही, सोडायला बोलते का? चला चला काय म्हटलं, काही टेन्शन नका घेऊ, चला. बरं चाल बाबा, तूही मला नेल्याशिवाय काही दम घेशील नाही. नाही बरं कोण कोण येऊन राहिलं मग? म्हटलं कोण येऊन राहिलं गावातलं? लय जण आहे नाही का, कंदील मुडा घेणा असे लय जण सांगितलं काय गावाला सांगितल्यासारखं सांगितलंय. फक्त काही लोकांना माहित नाहीये, बाकी अर्धे जास्त लोकांना माहित आहे. फुट्टे पाट्टे सगळे येऊन राहिले. चला आपण जाऊ डबुरे मारून येऊन जाऊ. बरं चाल बाबा, काय डब्बा घेऊ का मग? मग संध्याकाळी भागून जाते ना मग. तू डब्बा घेऊन घे, मी डब्बा घेऊन घेतो. डब्बा घेऊनच घेऊया खाली चाल. अरे वा बाबा काका डब्बा घेता का? अरे म्हणलं जेवण करून बाबा जेवण डब्बा मम्मा काय घेऊन राहिली काय का महाप्रसाद आहे का? अजय मसन माझं असं मा तुम्ही राजू शिवलाल भाऊ पहिले येत नाही गेलं, आता येऊन आले डब्बा घेऊ का? म्हटलं डब्बा गिब्बा घेऊ का? लहानचा कार्यक्रम बिचाराचा कसं लपूनची मुलाला करू आला तिकडे, तो काही गडबडीनं तिथे डब्बा घेऊ का म्हणते. डब्बा गिब्बा घेऊ नका, मी तर घेत बाबा, तुम्ही नका घेऊ. मी नव्हते अगोदर धंदे करू नका. हो ना, चार लोक काय म्हणते लेखा आला म्हणून डब्बा घेऊन आला काय महाप्रसाद काय तो देऊन दे आपल्याला. लोक राहते जेवायचे का काही राहते, डब्बा घेऊ का? मला सुद्धा बाबा डब्बा घेऊ नका, फालतू अगोदर धंदे करू नका. बरं बाबा नाही घेत नाही मी म्हटलं संध्याकाळी जमलं बरं जाऊ दे, नाही घेत. चाल मग किती वाजता जावं लागते आपल्याला? आता 12-1 वाजता लग्न लागते. 12चा टाइम दिला, 12चा 1 होते. आपण लवकर चाललो तू 12 वाजता. घ्या मग लवकर काय तयारी करा, चला मग. बरं ठीक आहे बा, अंग पाय धुतो, कपडे घालतो चाललो तू. अरे चित्या अरे म्हटलं झालीच नाही का तयारी? काय करते बिचारा, काय नाही काय काही समजत नाही चालं. मला पुरी बाई सर का एखादा जे मेकअप करत बसते तर एखादा मेकअपच नाही सरत. काय करते घरातल्या घरात घुसूळ. आपण गेलो नाही, येऊ नाही गेलो त्याच्या घरी तरी त्याचा तयारी व्हायचा अजून पत्ता नाही. येतं नेहमी तर टाइमले नाही का, नेहमी तर जायचे त्यात लेखाला पुली पैसा का मला मेकअप करत बस. तरी तर कोण पाहून राहिला का म्हटलं काले, कोण पाहून राहिलं तरी तर पाहुणे घातले होतं. कोण पाहून राहिलं तर महाबीन मला टाइम लावला. चत्या लवकर गेले म्हटलं, लग्न लागून नाही टिकलं का लग्न लागला चालचिंग का मग? हो झालं ना म्हटलं, फक्त 2 मिनिट बस, फक्त मला पावडर राहू दे बस, झालं मला काम. हात मला फक्त डोक्यात घुमू दे मा भांगावर, बस भांग केला की मग चाललो तू आपण. घे त्या माहिती खत कर. आता पावडर लायलाच का लावत काय बा? असं ते खोलो तू आलं म्हटलं काय लावतं पावडर भांग तांग म्हटलं धतो चालला लवकर का? काय तिथं कोण पाहून आलं तुले? म्हटलं काही तिथे येऊन आला का? काही आहे का त्या गेम? म्हटलं काय तर काही तिथं पावणे सगळे जण आपण घाला घालले काय, तिथं काय गरज आहे तुले? तिथं ते पावडर लावून टाकी लावा लागते रे बा, असते कुणी पाहणार जमला ताल मिळतं. मग तुम्हाला काय, तुम्ही ना किती काय पावडर लावत, तुम्ही काय दिसता म्हणून तुम्ही काय लावत नाही. मला तर लावू द्या बाबा, मला अंगून आहे तर थांबा 2 मिनिट. मग पावडर लावलं, एक हात डोक्यावर घुमला की बस आलो. घे जरा लवकर घेऊ, रोजचा टाइमपास नको करू. तिथं काय तुझे लग्न नाहीये, लग्न कोणाचं काय कोणाचं मटकून कोण राहिलं घे जरा उरकत.
अरे बापा ऊन तर बरी जावा म्हटलं कंदीला पाहिजे ऊन तर बाबा ऊन तर म्हटलं पाना कानाला गिनाला बांधून घ्या ना म्हटलं दुपट्टा का कंदील बाबाजी होत काना गिनायला म्हणत बा पण कानाला बांधला की नुसता भनभनत होती नाही का टोपी घेतली ना टोपी घेतली ना डोक्यावर काय ती ऊन लागते आता हो चाल लवकर झाला आता माझी जण तिकडं लग्न लागून द्या देवने खतम होऊन द्या चाल लवकर हो चला नाही तर का लग्न भेटलं पाहिजे ना बाबा 2 अक्षराचं टाकायला भेटलं पाहिजे आपल्याला नाही चला मग चला लवकर अले छंत्या म्हटलं चाल ना लग्नाले काय म्हटलं लग्नाला चाल ना महादेवाच्या मंदिरात कोणाचं लग्न कंदील बाबाजी काय म्हटलं कोणाचं लग्न आहे बाबा काही पत्रिका नाही तुमच्या नातेवाईकाच्या लग्नाला काका आम्ही याव का आम्हाला का पत्रिका आम्हाला लग्नाला चला करून राहिले म्हटलं पत्रिका का आम्हाला अबे धाकण धुल्या पत्रिका काही नाही लग्नाची आपल्या म्हटलं जवळच्या माणसात लग्न म्हणजे का झाबल्याचं लग्न आहे ना मग आम्ही काका पत्रिका पाहिजे का तुले त्याचं लग्न म्हटलं ते त्याला गडबडी बिन झालं म्हणून त्याने पत्रिका घेतल्या काय वाटल्या नाही हो डायरेक्ट त्याचं लग्न आहे मालतीन सांगितलं आम्हाला आता बाय बे काका पागल झाला काका कदेल बाजी तू रे देवल्या म्हटलं काका पागल झाला का सकाळीच तो बकऱ्या घेऊन गेला ना त्याचा का बकरे त्याच्या गवनामध्ये बकऱ्या घेऊन गेला तो बकऱ्या काही म्हटलं लग्न फक्त नाही आहे ना ले म्हटलं आपलीच लावून राहिला लग्न आहे नाही तर का लग्न आहे त्याला का कुणाला माहित नाही बोलू द्यायचं होतं म्हणून तो बकला घेऊन गेला असं अरे तिकून येताना बकला घेऊन या कसा बकला घेऊन गेला कुणाला माहित नाही बोलत त्याला जर सुट्टी मारली असती तर लोकांनी म्हटलं नसतं का कुद चालला मग माहित पडलं असतं नाही तर का त्याच्या लग्नाचं म्हटलं त्याच्या दिदी आबाजीलाच माहित नाही दिदी बुद्याले त्याने बुद्यालाच माहित नाही अजून त्याच्या लग्नाचं मग ते लपून चिपून लग्न कुल आला तो फक्त मालतीनं आम्हाला सांगत तुला सांगितलं मालतीनं नाही बा मलाच नाही सांगितलं पण मला झाबरू भेटला सकाळी ते नाही सांगितलं कायचं काही अरे तुला तेच तर सांगून आलो ताईमाल झालं ते आता काय बघताल झालं म्हणून आता मालतीनं आम्हाला सांगितलं मालती त्याचा जिगली सुपती नाही का मग तो काय खुता बोलून आला का लाजा काही बोलून आला म्हणून त्यानं सांगितलं आम्हाला तर आम्ही चाललो 12 वाजता लग्न आहे त्याला काय 11:30 वाजले मला ऊनच जाते आता मग तरी जेवण खाऊ नाही मग ते येतो आम्ही आता लग्न लावून जेवण खाऊन करून चालता का तू नाही बा मला काम आहे म्हशील तिकडे चारा गिरा टाकायचा नाही तर का पाणी दाखवायचा आहे तिकडे ढोरा आहे मग नाही तर मागले काम आहे माय नाही जमत बा हट माय नाही जमत मला जर त्यानं पहिले सांगितलं असतं तर मी तयारीत राहिलो असतो पहिले सगळे बकऱ्या घेऊन गेला मला तर काय तर समजायला नाही राहिलं बकऱ्या घेऊन गेला आणि तिकडे लग्न मग आता बकऱ्या कोण पाहून राहिला असन तो तर बकऱ्या घेऊन गेला मग बकऱ्या कुठं टाकला असेल का त्याचं लग्न आहे मग बकऱ्या कोण पाहत असन ठेवलं असणार सध्याचा कोण आले ती मला प्रश्न विचारून राहिला बकऱ्या कोण पाहत असन हे कोण पाहत असन चाललाच आहे का आव की नाही सांग अगं नसलं म्हटलं प्रश्न करून राहिला तो बरं जा बा जाऊ रे तिकडं जा म्हटलं मग आपलं काही जमत नाही बाबा मग ढोरा आहे म्हैस आहे नाही तर का ते तर करावं लागते बोले जा म्हटलं तुम्ही हो ना मग ये ना करे फक्त मार विचारते कुठं आहे हे आहे ते आहे कोणाचं आहे अद्रक काय लसूण आहे आम्ही येणं नाही कर तर येत नाही फिरत नाही मा म्हैस आहे बकऱ्या आहे हे आहे ते आहे ढोरा आहे फुरा आहे तेच करत राह म्हटलं कुणाच्या लग्नाला नको येऊ त्या लेकराच्या लग्नाला कोण येतं काय माहीत अबे अगोदर नाही सांगितलं ना माणूस तयारीत राहते मग पहिले जर सांगितलं असं आलो नसतो का मी तर त्यानं सांगितलं का मला भेटून सांगितलं नाही ना बकऱ्या सडायला गेला आणि तिकडे लग्न मला नवलाची गोष्ट वाटून राहिली भावा हे कसंच काय तर बरं जा तुम्ही करा तुमचं काम माझं काम मी करतो लग्न आहे म्हणते का बकऱ्या सडायला घेऊन गेला तिकडे लग्नच कसं आहे तर काम मी तर बरं जावा अरे एक काम तर झालं आपलं सगळ्याला तर दिलं सांगून झाबरूचं लग्न आहे लग्नात हे जाते तिथं लग्नाले पण तिथे यायला काय तर काहीच नाही भेटेल जसे गेले तसेच लगेच वापस येतील तिला चांगलं सांगितलं मस्त जेवण आहे गुलाबजामुन हे आहे ते आहे बसतात ते जातील तिथं जेवायला आणि बस झालं तिथे यायला काय तर काहीच नाही भेटत तसेच वापस येतील लेकाचे चांगलं एप्रिल फुल बनवतो सहायच्या आईले मी सांगितलं बाबा ते मानूनही गेले ना झाबरूचा लागला जेवण या म्हटलं तर लगेच सगळे झालं तयार करायला भिडले आता फक्त भाजीला सांगू देतो तुम्ही जाऊ नका म्हणतो फालतू तुम्ही जाऊ नका का काही जाऊ का भाजीला सांगून देते मी आता फक्त अजी बाबा मी काय म्हणतो कोणी गिनी येन म्हटलं बा ते लग्नाला चला तर म्हटलं जाऊ नका लग्नाला आता समोर आले मी जाऊ नका म्हटलं कोणाचं लग्न आहे कुठं जाऊ नको काय कोण येऊन राहिलं लग्न कोणाचं आहे म्हटलं पहिले सांग तुम्ही नाही का तेवढं नको विचारा फक्त कोणी येऊन घेईल काय तर खंदी लावायची गिवायची तर लग्नाला चाल म्हणून तर जाऊ नका जेवढं काम करा बाकीचं काय विचारवाल तुम्ही एवढं जेवढं सांगितलं तेवढं करा ना मग काय म्हटलं बाबा बाकी तुम्ही जाऊ नका मी सांगितलं ना तुम्हाला जाऊ नका म्हणजे जाऊ नका आता फालतू म्हटलं फालतू वाक्यवन आता समोर आलं होऊ नाही जाणं नाही येणं नसतं ते म्हटलं ऐका मायवाली त्याच्या मतानं ऐकलं नका नाही तर नाही जाऊ नका बरं बाबा बरं ठीक आहे नाही जात सांगून नाही राहिला कोणाचं लग्न आहे काय आहे कोण येऊन राहिलं घरी कोण चाल म्हणते मला कायचं काम आहे बाबा बरं जाऊ दे नाही जात मला नाही जात तेच म्हणतो त्याला जाऊ द्या ते चांगलाच पाला पडते उरीतच जाते उरीतच वापस येते ते आता बाय अरे बापा रे काय ऊन तापून राहिली रे बाबा एप्रिल महिन्यात एवढी मरणाची ऊन तापून राहिली अजून मे ना जून तर बाकीचा कसं काय माहित बा मायावाला
काय नुसतं ढोर कष्ट करा लागून राहिलं. घरी करा आणि इथेही करा. कधी मला सुखाची भाकर भेटन का मी बाबा, कधी भेटन तर का माय अक्का आयुष्य हे बकऱ्या हाकालण्यात चाललं जाय. काय तर का मी देव जाणे बाबा, देवा काही म्हटलं माया लाईफ मध्ये म्हटलं आयुष्यामध्ये काही करणार बाबा. सुखाची दिवसा अन्न मायवाले घरी बोले स्वयंपाक करा, घरचे निरा पिरा करा, बाबाजीचं करा आणि इकडे येऊन बकऱ्या चारा. काय करा कसं करा काही समजून नाही राहिलं. म्हटलं देवा माय बाबा, माय म्हटलं काही चांगलं करणं, मला लक्ष दे ना बाबा. काही मी ना कोणाचं काय बिघडेल आहे बाबा, मा कोण पिशर घेऊन राहिला तू. मी सगळ्याच्या सुखात नाही पण दुःखात साथ देतो. कोणाच्याही असो, वडकीचा असो का फडकीचा असो, जो माझ्या घरी कधी आला नसेल त्याचाही मी साथ देतो. किती दुश्मन असो ना त्याची मी दुःखामध्ये साथ देतो. मग कधीचा बाबा कोणासोबत काही म्हणजे असं अपशब्द बोललं नाही का काही नाही. मी माय ना चांगलाच राहायचं तरी पण माझ्यासोबत चांगलं करून नाही होऊन राहिलं. बिना काय केलं, कोणाचं काय बिघडलं बा. मला एवढं तू उत्तर दे. बिना काय केलं, मला ढोर कष्टच करत राहा लागन का मला सांग फक्त. देवा तू मला सांग, मला ढोर कष्टच करत राहा लागन काय. सगळ्याचं लग्न होऊ राहिलं, हे उरायला ते उरायला, सुखाची भाकर भेटून राहिली. पहिलं काहीच नाही. घरी भाकर करा आणि इकडे बकऱ्या चारा. बाबा हेच लागलाय. कधी बाय सुखाचे दिवस यंत. अरे लाऱ्या भान्या म्हटलं हेच मंदिर नाही तर झाबरूदाचं लग्न होतं. पण एवढं लवकर झाबरूदानं लग्न निपटवलंय काय. अरे पण लग्न निपटलं तर जेवण राहिलं असतं. इथं तर काय काहीच नाही दिसून राहिलं. अरे हो ना लाजा माय एवढा दुरून आपण आलो. मला भूक लागली ना दुल्यानं भूक लागली मला. चांगलं जेवतं म्हटलं इथं काय तर काहीच नाही. इथं तर पाण्याची सोय नाही म्हटलं, पाणी नाही इथं प्यायला थकलं माणूस. आम्ही कत होतं त्याच्या आपण तू काही म्हण. आपण नाही का दुसऱ्याच मंदिरात आलो. लग्न दुसऱ्याच मंदिरात आहे आणि आपण दुसऱ्याच ठिकाणी आलो. तू काही म्हण असंच काहीतरी झालं आपल्यासोबत. लग्न नाही का दुसऱ्या मंदिरात आहे कोणत्या तरी, आपण भलत्याच मंदिरात आलो. अरे काका दाग मंदिर आहे का इकडं. हे एकच मंदिर आहे, एकमेव म्हटलं एकच मंदिर आहे. आता बस झालं, इकडं आता मंदिर नाही आहे. इथं कुठं मंदिर आहे, हेच मंदिर आहे, बस झालं. मग कोणत्या मंदिरात आहे म्हणाले का लग्न. भूक लागली ना मला जोल्यानं. चांगलं गुलाबजामुन आहे म्हणे. चांगलं जेवतं म्हटलं इथं खात बाबा. इथं काय तर काहीच नाही. म्हटलं आताले कुठं पाहता म्हटलं ह्या नव झाबलू झालं कुठं पाहता. हो ना कमाला झाले आले का जी आपण एवढ्या दुरून आलो. का लग्न लावू मस्त जेवण करू घराकडे जाऊ. इथं काय काहीच नाही रे. म्हटलं काय तामजाम नाही दिसून राहिला. इथं लग्न नाही का, फग्न नाही का, जेवण नाही का, खावण नाही. विंत मारतीदान नाही का आपल्याला बरोबर सांगितलं नाही राजा. त्याने एकदा सांगितलं नाही तर आपल्या ऐकण्यामध्ये गलती झाली. तू काही म्हण त्यानं दुसरं मंदिर सांगितलं ना, आपण भलत्याच मंदिरात आलो बाबू. नाही ना रे बाबा, हेच मंदिर म्हणे ना. तो दुसरं मंदिर आहे कुठं आहे इथून एवढ्या सांग बरं. तू दुसरं मंदिरच नाही ना, हेच मंदिर म्हणे तो. नाही तर काय माय तू ऐकून राहिला. आता कसंच काय करा काय तर कोण्या मंदिरात लग्न आहे कुठं पाव आता, कोण्या गावात जाव तर कचले. म्हटलं भूक लागली ना, भूक लागली ना म्हटलं काहीतरी करा ना का. हो आला भाड्या तुला भूक लागली काका. तुलाच लागली का आम्हाला लागली ना. थांब ना, धीर ठेव ना. लग्नाचा पत्ता नाही लागला. इथं मंदिरात आलो, इथं काय काही तालमेल नाहीये. तू आपल्या लग्नाला भूक लागली तर सत्य. व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये. चॅनल नसताना चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटू पुढे व्हिडिओ मध्ये. राम राम. इथून आपण कंटिन्यू करू व्हिडिओ. बनवू ना, सांगा कमेंट मध्ये बनवू की नाही. इथपर्यंत व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद.